आणि 5 वाजताच्या 5 बातम्या आपल्याला पाहायच्यात। मात्र त्यापूर्वी एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी येते, ती म्हणजे एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेले आहेत। शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यानं चर्चेला उधाण आलंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। मंत्री अडचणीत आल्यानं शिंदेंचा हा दिल्ली दौरा आहे का, अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। याशिवाय खासदारांसोबत ते बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते। दिल्ली दौऱ्यात एनडीएच्या नेत्यांची सुद्धा ते भेट घेतील का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अपडेट्स देण्यासाठी आपले नवी दिल्लीवरून प्रतिनिधी रामराजे शिंदे आणि मुंबईतून अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला रामराजे, हा दिल्ली दौरा अचानक ठरलेला आहे, दिल्लीतून काय माहिती मिळते आहे? बिलकुल विरोध, दादा भुसे यांचे नातेवाईक यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि दादा भुसेंनी कालच दिल्ली दौरा केला होता आणि त्या पाठोपाठ लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आहे। यावरूनच हे स्पष्ट होतंय की पक्षांतर्गत ज्या मंत्र्यावर अडचणीत सापडलेले आहेत तर त्या संदर्भात तर हा दिल्ली दौरा नाही ना, अशा प्रकारचे आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे दिल्ली दौरा हा महत्वाचा आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये साधारणतः 6 ते 6:30 वाजता दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। साधारणतः 4 ते 5 तासांचा हा दिल्ली दौरा असणार असल्याची माहिती मिळते आणि आजच रात्री ते पुन्हा मुंबईला रिटर्न जाणार आहेत। आता या दौऱ्यामध्ये कोणाला भेटणार आहेत तर पहिला मुद्दा म्हणजे की ते आपल्या खासदारांची भेट घेणार आहेत आणि खासदारांकडून इथली संपूर्ण संसदीय कारभाराची आणि इतर मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। दुसरं म्हणजे की वेगवेगळ्या राज्यातील प्रमुखांशी पण चर्चा केली जाणार आहे। तिसरं म्हणजे की आता सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग होणार आहे, तर फायनल हिअरिंग होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये काही वकिलांशी सुद्धा चर्चा केली जाऊ शकते। आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे की एनडीएतील काही महत्वाच्या नेत्यांना सुद्धा भेटीगाठी घेऊ शकतात, जे की त्यांचे मंत्री जे आहेत वारंवार अडचणीत येत आहेत। संजय शिरसाट असतील किंवा आता आणखी दादा भुसे हे अडचणीत आलेले आहेत, तर इतर मंत्री सुद्धा अडचणीत आलेले आहेत। मग अशा वेळी म्हणूनच दिल्लीचा हा दौरा तर नाही ना, अशा प्रकारच्या आता चर्चा ज्या ते सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आज महत्वाचं 4 ते 5 तास जे असतील ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा महत्वाचे असतील। आणि आपल्याला काही सूत्रांनी जे संकेत दिले गेले होते की काही खात्यामध्ये फेरबदल होणार आहेत, मग हे खात्याचे फेरबदल राष्ट्रवादीच्या सोबतच इतर एकनाथ शिंदे यांच्या पण पक्षातील काही नेत्यांचा फेरबदल होणार आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे। आणि त्यासाठी तरी हा दिल्ली दौरा आहे का, हा सुद्धा मुद्दा इथे चर्चेला जातोय आणि म्हणूनच आजच्या या दौऱ्यावर आपलं लक्ष असणार आहे। आणि आज संसदेचं अधिवेशन पण चालू आहे। मग अशा वेळी जर हा दिल्ली दौरा होत असेल तर मात्र जर कोणत्या पक्षांना भेटायचं असेल, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना जर भेटायचं असेल तर त्यांच्या अगोदर वेळ घ्यावी लागते, कारण संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि सर्वजण संसदेच्या अधिवेशनामध्ये बिझी आहेत आणि त्यामुळं वेळ जेव्हा मिळेल मग त्याच वेळेमध्ये जाऊन भेटणं शक्य होणार आहे। त्यामुळं आज या दोघांपैकी महत्वाच्या नेत्यापैकी कोणाची भेट होते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे। राम, एकनाथ शिंदे हे आता दिल्ली दौऱ्यावर येत आहेत आणि जसं तू आता उल्लेख केलास की जर पंतप्रधान किंवा गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना त्यांना भेटायचं असेल तर त्यांना पूर्व परवानगी त्यांची घ्यावी लागेल किंवा अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, तशा स्वरूपाच्या काही हालचाली झाल्यात का? आणि दुसरी बाब की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून शिंदे गटाचे काही महत्वाचे नेते दिल्लीत येऊन गेले। उदाहरणार्थ उदय सामंत यांनी 2 ते 3 दिवसात दिल्ली दौरा केला, काल दादा भुसे स्वतः दिल्लीमध्ये होते। काय नेमक्या हालचाली चालल्यात, का शिंदे गटाचे नेते तिथे वारंवार येत आहेत? बिलकुल विरोध, मी आणखी एक दिवस मागे जाईल, कारण तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावाती दौरा होता आणि मॅरेथॉन अशा बैठका होत्या आणि या बैठका सुद्धा अतिशय महत्वाच्या होत्या। आणि त्यावेळेस सुद्धा शिंदेचे काही खासदार सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते आणि त्याच्या आपण बातम्या सुद्धा दिलेल्या आहेत। आणि त्यानंतर मग हा महत्वाचा दौरा जो आहे तो उदय सामंत या दौऱ्यामध्ये आले होते, शंभूराज देसाई सुद्धा आले होते आणि त्याचबरोबर दादा भुसे पण आले होते। म्हणजे की जे महत्वाचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ते सुद्धा आले होते। आणि कारण तर देण्यात आलं होतं की इलेक्शन कमिशनच्या समोर आपली पक्षाची माहिती द्यायची होती, परंतु याच्या पाठीमागे आणखीन काय महत्वाचं काही शिस्त आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे। कारण केवळ निवडणूक आयोगांच्या भेटीला आलं होतं हे कारण पुरेसे नाहीये, योगायोग नाहीये की अनिल पवार हा नातेवाईक निघावा दादा भुसे यांचा। आणि दादा भुसे यांनी कालचा पूर्ण दिवस जो आहे तो दिल्लीत घालवलेला आहे, सकाळपासून ते रात्रीपर्यंत दिल्लीमध्ये होते आणि रात्री उशिरानंतर मुंबईला रवाना झालेले आहेत। त्यामुळे केवळ एका कॉन्फरन्ससाठी किंवा कोणत्या भेटीसाठी ते नव्हते, तर इतर पण महत्वाच्या भेटी होत्या। कारण ईडीचे दार पडलेले आहे, अशा वेळी तो राज्यामध्ये मुद्दा येत नाहीये,
तर तो येतो केंद्राकडे मुद्दा येतो. मग अशा वेळी त्यांनी आणखी कोणत्या महत्वाच्या नेत्याची भेटी घेतलेली आहेत का हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आज एकनाथ शिंदे आल्यानंतर मग जे काय ज्या ज्या मंत्र्यावर आरोप होत आहेत किंवा जे जे प्रकरण समोर येत आहेत तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे. अगदी धन्यवाद राम. आमच्यासोबत असाच राहा. आपल्यासोबत अक्षय सुद्धा मुंबईतून आहे. अक्षय, अस्वस्थता शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून दिसते. विशेषतः शिंदे गटातले प्रमुख नेते मंत्री अडचणीत येत आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांच्या कृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या वागणुकीवर नाराज आहेत. अशा वेळेला कोंडीत सापडलेले एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यासाठी जात आहेत का? काय अपडेट्स मिळत आहेत शिंदे गटातून? विनोद, आपण जर बघितलं तर शिंदे गटात आज अचानकरित्या त्यांचा हा दौरा ठरला होता. कारण आज आपण बघतोय की 3:30 वाजताच्या सुमारास त्यांची रस्ते विकास महामंडळाच्या आढावा बैठक होती. यापूर्वी देखील एकनाथ शिंदे यांच्या अशाच बैठका रद्द करून एकनाथ शिंदे अज्ञातवासात गेले होते, ठाण्यातल्या घरातनं बाहेर पडले नव्हते. यानंतर आज जर आपण बघितलं तर ती एक बैठक होती. यानंतर एकनाथ शिंदे हे अक्कलकोट येथे परिवारासह जाणार, म्हणजे असं देखील सांगितलं जात होतं. अक्कलकोट येथे देखील त्यांचा एक कार्यक्रम प्रस्तावित होता आणि त्या कार्यक्रमासाठी निघणार असं बोललं जात होतं. मात्र विमानतळावर आल्यानंतर त्यांचं जी माहिती आपल्याला मिळाली की एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार. एकूणच आपण बघतोय की एकनाथ शिंदेंचे मंत्री सातत्यानं अडचणीत येत आहे. यासोबतच काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील सगळ्या मंत्र्यांना सुनावलं आणि ही शेवटची संधी आहे असं सांगितलंय. मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे तशा चर्चा देखील सुरू आहे आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये आपण जर बघितलं तर कुठलाच पायपोस नाही आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीतच सातत्यानं प्रत्येक एक मंत्र्यांच्या जर आपण बघतोय की शिवसेनेच्या वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहे आणि त्यामुळं शिवसेनेला मोठ्या बदनामीला सामोरं जावं लागतंय. निमित्त आज एकनाथ शिंदे यांचं असावं की सगळ्या खासदारांची बैठक, दिल्लीत जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या खासदारांची बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीच्या आड एकनाथ शिंदे हे दिल्लीतील नेत्यांशी भेटू शकतात आणि एकूण ज्या प्रकारची नाराजी, कारण देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की ज्या प्रकारचं तुमचं वागणूक आहे किंवा महाराष्ट्र सरकारची सध्या वाटचाल सुरू आहे यावरनं दिल्लीतील पक्षश्रेष्ठी देखील मित्रपक्षांच्या मंत्र्यांच्या वागणुकीमुळं फारसे समाधानी नाही आहेत. अशा पार्श्वभूमीवर कुठतरी एकनाथ शिंदे आपल्या पक्षाची भूमिका हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे मांडतात का हे बघणे महत्त्वाचं ठरेल. विनोद, अगदी अक्षय, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. जरी हा दौरा तिथल्या खासदारांशी चर्चा करण्यासाठी असल्याचं बोललं जात असलं तरी सुद्धा यामागचं कारण वेगळं असू शकतं. आपण याबाबतचे अपडेट्स घेत राहणार आहोत. पुढच्या 5 तासात दिल्लीमध्ये काही वेगळं नाट्य घडतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल.